नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा, संविधानाचा गौरव करण्याचा दिवस. मात्र याच कार्यक्रमात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याने एक नवा वाद पेटला. हा वाद केवळ एका भाषणापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो समाजातील अजूनही न मिटलेल्या जातीय संवेदनशीलतेवर बोट ठेवणारा ठरला. 26 जानेवारी 2026 रोजी नाशिकमध्ये आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण केलं. मात्र संविधान, लोकशाही आणि प्रजासत्ताक दिनावर भाष्य करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या 2 महिला वन अधिकाऱ्यांनी जाहीर आक्षेप नोंदवला. संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात, हा थेट सवाल सार्वजनिक मंचावर करण्यात आला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत संबंधित महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. यानंतर त्यांच्या सपोर्टच्या घोषणाबाजी झाल्या आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. हा मुद्दा इतका ऑफेन्सिव्ह का ठरला, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. फक्त नाव राहिलं म्हणून एवढा वाद का? कारण बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक व्यक्तिमत्व नव्हते. ते दलित, वंचित, बहुजन समाजासाठी आत्मसन्मानाचे प्रतीक आहेत. प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा उत्सव आणि त्या संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून सरकारी मंचावर सत्तास्थानी असलेल्या मंत्र्याकडून त्यांचा उल्लेख न होणं हे चूक नव्हे, तर दुर्लक्ष म्हणून पाहिलं जातं. गिरीश महाजन यांची भूमिका. मंत्री गिरीश महाजन यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, मला बाबासाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे. मी त्यांच्या जयंतीला पुढाकार घेतो. मी मातंग, वाल्मिकी समाज यांच्या घरी जातो. मी त्यांच्यासोबत पंक्तीला बसतो. मात्र हाच मुद्दा आता नव्या टीकेचा केंद्रबिंदू ठरतोय. मी त्यांच्याबरोबर जेवतो हे विधान योग्य होतं का? इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. ते म्हणजे नेमके कोण? जर एखादा मंत्री म्हणतो मी त्यांच्यासोबत जेवतो, तर अप्रत्यक्षपणे हे मान्य केलं जातं की आजही काही समाज इतर आहेत आणि त्यांच्यासोबत जेवणं हे काहीतरी विशेष उपकाराचं कृत्य आहे. खरं तर समान नागरिक असताना मी त्यांच्यासोबत बसतो असं सांगण्याची गरज का पडावी? समानतेचा अर्थ एकत्र जेवण नाही, तर एकत्र सन्मान, म्युच्युअल रिस्पेक्ट. जातीय वाद अजूनही का संपत नाही? हा वाद आपल्याला एक मोठा प्रश्न विचारायला भाग पडतो. जर आजही नाव न घेतल्यावर समाज दुखावतो, एकत्र जेवणाचा उल्लेख करून स्पष्टीकरण द्यावं लागतं, अॅट्रॉसिटी कायद्याची मागणी होते, तर देश खरंच प्रगतीच्या मार्गावर आहे का? प्रगती म्हणजे फक्त रस्ते, इमारती आणि अर्थव्यवस्था नव्हे. प्रगती म्हणजे मानसिकतेतला बदल. नुसतं एकत्र जेवण पुरेसं आहे का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. एकत्र जेवण प्रतीक ठरू शकतं, पण तो समाधानाचा शेवटचा टप्पा नाही. जातीभेद संपतो तो समान संधीने, समान प्रतिनिधित्वाने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समान आदराने. यातील प्रत्येक गोष्टीचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनायलेशन ऑफ कास्ट सिस्टम या पुस्तकात आढळतो. नाशिकमधील ही घटना केवळ एका भाषणातील शब्दांची चूक नाही, तर ती समाजातील अजूनही न भरलेल्या जखमांची आठवण करून देणारी घटना आहे. आज प्रश्न हा नाही की नाव चुकून राहिलं की मुद्दाम. खरा प्रश्न आहे, आपली लोकशाही प्रत्येकाला आपली वाटते का? तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा प्रश्न खरंच इतका गंभीर वाटतो किंवा इतकं ऑफेन्सिव्ह नव्हतं असं वाटतं? तुम्हाला जे काही वाटत असेल ते प्रामाणिकपणे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि लोकल बंधन मीडिया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.